अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत। निमित्त असेल पुण्यातील नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमाचं। पिंपरीतल्या कार्यक्रमाला दोनही नेते उपस्थित राहतील। पुण्यात शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्तानं दोनही पवार एकाच व्यासपीठावर दिसतील। 6 जानेवारीला पिंपरीत अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होती आहे आणि त्यावेळी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। दोनही पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, सुधीर मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील। त्यामुळे नाट्य संमेलनाच्या या व्यासपीठावरून राजकीय टिप्पणी काही केली जाते का याकडे सुद्धा विशेष लक्ष असणार आहे। कारण पुण्यातल्या या कार्यक्रमानिमित्तानं शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येत आहेत। 6 जानेवारीला हा कार्यक्रम आहे। पिंपरी या ठिकाणी नाट्य संमेलनाचं उद्घाटन आणि या निमित्तानं अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटनानिमित्तानं दोनही पवारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राजकीय वर्तुळातील इतरही मंत्री या ठिकाणी उपस्थित असतील। पुण्यातील नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार आहेत। पिंपरीतल्या कार्यक्रमाला दोनही नेते उपस्थित राहतील। नाट्य संमेलनाच्या निमित्तानं दोन राजकीय वर्तुळातले पॉवरफुल नेते एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर असतील। याआधी सुद्धा असा प्रसंग आलेला होता। त्यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी बोलणं टाळलेलं होतं। या संदर्भातली दृश्य सुद्धा समोर आलेली होती। आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमध्ये नाट्य संमेलनाच्या निमित्तानं दोनही पवार नेते एकाच व्यासपीठावर असणार आहेत। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, याआधी सुद्धा असाच प्रसंग आलेला होता। दोनही पवार नेते एकाच व्यासपीठावर होते। आता पुन्हा एकदा नाट्य संमेलनाच्या निमित्तानं पॉवरफुल नेते एकाच व्यासपीठावर एकाच मंचावर दिसतील। नक्कीच पिंपरी चिंचवडमध्ये 6 जानेवारीला हा नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाला अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणारच आहेत। मात्र या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर येणार अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। मध्यंतरी ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आले होते त्यावेळी सुद्धा शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाले। मात्र त्यावेळी त्यांचा संवाद आहे तो कोणत्याही प्रकारे झालेला नव्हता आणि त्यामुळे आता या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी दोन्ही पवार ज्यावेळेस एकाच मंचावर येतील त्यावेळेस मात्र यांच्यात काही संवाद होतोय का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण की या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत आणि त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होईल हे देखील पाहणं सध्या महत्वाचं असणार आहे। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।